हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सध्या हिवाळा चालू आहे. वांग्याचं भरीत सगळ्यांना खावंसं वाटते, गरम गरम मस्त आणि थोडं स्पायसी. तर मी इथे आता सध्या हिरव्या मिरच्या आणि लसूण जो आहे तो इथे मी बारीक करून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे शेंगदाणे जे आहे तेही सुद्धा बारीक करत आहे. थोडेसे आवडधोबड आपल्याला असे कुटून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आता बघा मी इथे ठेचा म्हणजे ज्याला आपण म्हणूया आणि शेंगदाणे जे आहेत ते असं मी इथे कुटून घेतलेले आहेत. आता इथे कांद्याची पात आहे ती मस्त बारीक चिरून घ्यायची आहे. कांदीचंच पात जे आहे त्याचा कांदा आपल्याला वापरायचा आहे, त्याला आपण कांद्याचे पात असं म्हणतो. आता हे जे भरीत आहे ते मी वांगे आधी भाजून घेतले होते, त्यानंतर आता मिक्सरला लावले आणि ते थोडंसं बारीक करून घेतलं. त्यानंतर आता बघा कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरं आणि त्यानंतर शेंगदाणे टाकायचे, त्यानंतर कांद्याचं पाता टाकायचं आहे, त्यानंतर मस्त हे असं हलवायचं आहे आणि ते थोडंसं आता सध्या होऊ द्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं एक 5 मिनटावरतीच कांदा चांगला आपला परतला की मग त्यामध्ये वांग्याचं जे आपण बारीक केलेलं भरीत होतं त्याच्यामध्ये टाकायचं. बघा किती छान दिसतंय, की मस्त दिसतंय ना. तर असं वांग्याचं भरीत आपलं तयार झालं आहे आणि मस्त गरमागरम असं हिवाळ्यामध्ये गरम गरम आणि त्यासोबत असं मस्त पुरी किंवा भाकरी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाकरी तर छानच लागते. पण आता मी इथे पुरी केली आहे, मस्त गरमागरम वांग्याचं भरीत आणि मस्तपैकी अशी पुरी. असा बेत झाला की मस्त दिवस जातो व छान मस्त अशी पुरी बनवली आहे छान. बघा कशी टम्म फुगली पुरी. आणि त्यानंतर मी इथे छान आता हिवाळा आला की हिवाळ्यामध्ये छान वाटते गरम गरम खायला मस्त पुरी आणि वांग्याचं भरीत. या खायला सगळ्यांनी. कसं वाटलं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे चिवला इथं थंडी वाजत होती, म्हणजे ब्लँकेट ओढून घेतलं होतं तिने आणि मस्तपैकी खाते आणि छान झालं म्हणे मम्मी. थँक्यू.